भाजपनं पहिल्यांदाच जोरदार मुसंडी मारली आहे। राष्ट्रवादी तटकरे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोबत सत्ता ते स्थापन करणार असं दिसतंय। पुढे जाऊयात धाराशिवला ओमकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत। ओमकार, धाराशिव मधली काय स्थिती राहिली? शिवसेनेचा बोलबाला राहिला का यावेळेला काँग्रेसनं जरा बरीच प्रगती केली आहे? जर पाहिलं तर धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र मागील काही निवडणुकांपासून या जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलं तर भाजपाची देखील सरशी असलेली पाहायला मिळते। मागील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर भाजपचे 4 नगराध्यक्ष निवडून आले होते, त्याचबरोबर शिवसेनेचे देखील 4 नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आले होते। मात्र नगरसेवकांची संख्या जी आहे ती कुठेतरी तुलनेत भाजपची जास्त असलेली पाहायला मिळाली होती। या निवडणुकीत देखील भाजपनं आपला विजयाचा रथ जो आहे तो कुठेतरी पुढे ठेवलेला आहे। भाजप जो आहे तो कुठेतरी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून समोर आलेला पाहायला मिळतोय। आतापर्यंत जे निकाल समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपला 18 जागा ज्या आहेत त्या कुठेतरी मिळालेल्या आहेत। भाजप आणि शिवसेना याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात एकत्रित महायुती बनून राहिलेली आहे। यामध्ये अपवाद म्हणून जर आपण पाहिलं तर परंडा मतदारसंघ जो आहे तो त्यातील 13 जागांवर हे तिन्ही पक्ष जे आहेत ते कुठेतरी वेगवेगळे लढलेले पाहायला मिळत होते। मात्र आता एकंदरीत जी संपूर्ण आकडेवारी समोर येते त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर भाजपला एकूण 18 जागा मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर शिंदेची शिवसेनेला 15 जागा ज्या आहेत ते कुठेतरी मिळालेले पाहायला मिळतात। याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी जरी जिल्ह्यात आता संघटनात्मक त्यांची बांधणी चांगली नाही असं जरी म्हटलं जात होतं मागील काही दिवसांपूर्वी, तरी देखील अजित पवारांचं जे काही मधल्या काळामध्ये दुःखद निधन झालेलं आहे त्याचा जो काही परिणाम आहे तो धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळालेला आहे। धाराशिव जिल्ह्यातील तेर ही अजित पवारांची सासरवाडी आहे आणि याच संपूर्ण ज्या काही दुःखद घटनेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळालेली पाहायला मिळते आणि या अजित पवार पक्षाचे 6 उमेदवार जे आहेत ते कुठेतरी निवडून आलेले कुठेतरी पाहायला मिळत आहेत। याचबरोबर सगळ्यात मोठ्या अपेक्षा ज्या या निवडणुकीत होत्या त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होत्या। कुठेतरी ज्या पद्धतीने नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता त्यानंतर कुठेतरी आपण पुनरागमन करू आणि चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेत जागा निवडून आणू अशा यांना जे आहे ते कुठेतरी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर असतील, त्याचबरोबर आमदार कैलास पाटील असतील यांनी प्रतिष्ठापनाला जी आहे ती कुठेतरी लावलेली पाहायला मिळाली होती। मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती, मोठ्या सभा त्यांनी घेतलेल्या होत्या, मात्र त्यांना कुठेतरी अपयश आलेलं पाहायला मिळत आहे। महायुती जी आहे ती कुठेतरी ज्या पद्धतीनं महायुतीनं सुरुवातीला एकत्र येण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे आता सत्ता स्थापन देखील एकंदरीत महायुती करताना कुठेतरी पाहायला मिळते। ठीक आहे, म्हणजे धाराशिवमध्ये यावेळेला गणित थोडंसं बदललं, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही सहानुभूतीचा फायदा काही जागांवर झाल्याचं दिसतंय? नक्कीच सर, जर पाहिलं तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अजित पवारांचं धाराशिव ही सासरवाडी आहे आणि या सासरवाडीमध्ये अजित पवारांचं दुःखद जे जाणं आहे त्याची सहानुभूती जी आहे ती त्यांच्या पक्षांना मिळताना पाहायला मिळाली। एकंदरीत जर बघितलं तर अजित पवारांच्या पक्षानं धाराशिव जिल्ह्यात अत्यंत कमी जागा ज्या आहेत ते कुठेतरी लढवलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। अपवाद याच्यामध्ये जर बघितलं तर भूम परंडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचा सोडला तर अत्यंत कमी जागा लढवून देखील चांगल्या जागा ज्या आहेत त्यांना कुठेतरी या धाराशिव असेल, तुळजापूर असेल, कळंब असेल या परिसरामध्ये कुठेतरी मिळालेल्या पाहायला मिळतात। मिलिंद सर, ओमकार तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ओमकार कुलकर्णी आपल्याला धाराशिवमधनं जिल्ह्याचं सगळं चित्र सांगत होते। आता